गोवंश हत्याबंदीच्या बाबतीत पुन्हा कार्यकर्त्याचा पोट भरण्याचा कार्यक्रम लावलेला आहे। माझं म्हणणं आहे का गोमातेला कापू नये, बिलकुल मी त्याबद्दल एकमत आहे। पण तुम्ही एक सांगा, गायीला कापायचं नाही हे बरोबर आहे, पण गाय गोरक्षण मध्ये ठेवली तर पैसे भेटते आणि गाय जर शेतकऱ्यानं ठेवली तर काहीच भेटत नाही। हा का न्याय? शेतकऱ्याला द्या अनुदान, गोरक्षण धारकाला जर अनुदान देता तर मग शेतकऱ्याला का देत नाही? तुम्हाला तुमच्या संस्थेतल्या माणसाला तुमच्या कार्यकर्त्याचे पोट भरायचे। तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या घरी जर 2 गायी असेल, आमच्या शेतकऱ्याच्या घरी जर आम्ही पाहतोय बैल असेल, द्या अनुदान। त्याला कसं देतो तुम्ही अनुदान? एकत्रित ठेवले तर अनुदान आणि एक ठेवले तर अनुदान नाही। वा बे कायदे, हे कुठलं संविधान आहे? शेतकऱ्याला मारणारच आहे हे। धर्माचं नाव सांगून आम्हाला मारायचंच ठरवलं आहे, चीरफाड करणार आहे। पटेंगे तो कटेंगे असं ते योगीजी म्हणत होते। आता सत्ता तुमची आले, कटून कोण राहिला विचारा ना, म्हणा कोण कटून राहिला? या 7 महिन्याच्या काळात 7,000 शेतकरी आत्महत्या करून मेला। कोण कटला? हिंदू नाही कटला? हे सगळ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या 90% हिंदू आहे। कुठे जातं तुमचं हिंदुत्व? फक्त निवडणुकीतच आठवतं का हिंदू तुम्हाला? प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधायचं आणि प्रभू रामचंद्राचा आदर्श मात्र वाऱ्यावर सोडायचं।